आपण थेट दृश्य पाहतो आहोत। पाटणामधून आरजेडीचा मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला। आरजेडीने तिथल्या प्रश्नांवरती हा मोर्चा काढलाय। पाटणामध्ये तेजस्वी यादवांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती आरजेडी आक्रमक झाल्याचं पाहिलं। मोर्चाला परतवण्याकरता थांबवण्याकरता त्यांच्यावरती पाण्याचा मारा करण्यात येतोय। आरजेडीचा हा मोर्चा पोलीस थोपवण्याचा प्रयत्न करतात। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आरजेडी आक्रमक होताना पाहायला मिळतोय। राष्ट्रीय जनता दलाचा हा मोर्चा आहे। तेजस्वी यादवांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। थांबवण्याकरता आणि मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना पांगवण्याकरता म्हणून पोलिसांनी पाण्याचा भडीमार सुरू केलाय। मात्र तरीही सगळे आंदोलनकर्ते त्या ठिकाणी उभे आहेत। पाटण्यामधली ही थेट दृश्य आता आपण पाहतो आहोत। बिहारमध्ये विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती आरजेडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी आंदोलकांवरती पाण्याचा मारा सुरू केला। ज्या पद्धतीचं आंदोलन हे दिल्लीमध्ये झालं त्याच पद्धतीचं हे आंदोलन आहे। मात्र पाण्या या आंदोलनामध्ये आरजेडीनं या आंदोलनाचं आयोजन केलंय। त्या ठिकाणची पोलीस यंत्रणांची व्यवस्था, पेपर लीक प्रकरण अशा सगळ्या प्रकरणांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा मुद्दा हाती घेऊन राष्ट्रीय जनता दल आक्रमक होताना पाहायला मिळतंय। आरजेडीचा हा मोर्चा पाटणामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। तेजस्वी यादवांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात येतोय। बिहारमधली ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, पेपर लीक आणि बेरोजगारी विरोधामध्ये पाटण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे। सरकार जनतेला सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप तेजस्वी यादवांनी केलाय। तरुणांच्या नोकऱ्या, शिक्षक भरती आणि शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटीवरून आरजेडी सातत्यानं सत्ताधाऱ्यांवरती हल्लाबोल करतोय।